हॅलो मैत्रिणींनो, आता गुड इव्हिनिंग पण नाही बोलू शकत मी. आता रात्र व्हायला आली, 8:45 झाले. मी आत्ता व्हिडिओ काढते. आज जरा बाहेर होते मी दिवसभर. पाऊस खूप चालला आहे आमच्याकडे आणि बाहेर पण होते, त्यामुळे मला काही व्हिडिओ काढायला जमलं नाही. आत्ता घरी आले 4 वाजता, तर खूप थकले. घरी आले तर थकल्यामुळं ना थोडी अगोदर चहा वगैरे घेऊन थोडा आराम केला. मग म्हटले चला आता मैत्रिणींना व्हिडिओ काढूया. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून पहिल्यांदा मी माझं नाव सांगते. मी डोंबिवलीची रेखा निकम. तुम्हाला सगळ्यांना आषाढीच्या एकादशीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आज आहे आषाढी एकादशी. माझे तर डॉक्टरांनी उपवास बंद करायला सांगितलेत मैत्रिणींनो, त्यामुळं मी काय उपवास करत नाही. पण तुम्ही जे कोणी करत असाल त्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आषाढीच्या. बाकी काय म्हणताय? पावसाने तर एकदम बेजार करून ठेवले. पाऊस काय जरा थोडंसं ऊन दाखवतो का लगेच पाऊस पडतो, जरा ऊन दाखवतो का लगेच पाऊस पडतो. आता रात्रीचं जे पडेल ते रात्रभर ते उद्या सकाळपर्यंत आमच्याकडे चालूच. पाऊस बंद होण्याचं काही नावच घेत नाही. आता मी म्हटले आता आज अख्खा दिवस बाहेर होते म्हणून व्हिडिओ नाही काढला. म्हटले चला मैत्रिणींना आपण आज व्हिडिओ काढून दाखवूया. अगोदर बाहेरून येऊन ना मी भिजलेली, खूप फ्रेश झाले. मग चहा पाणी घेतला, मग थोडा जरा आराम केला, बसले जरा. आता आमचं तर घरात आम्हाला टी व्ही पण बंद आहे. आमचं 2-3 दिवस झालं आहे, चालू नाही आहे, बिघडला आहे. तर मग मला तर मोबाईलशिवाय काही साधन नाही. आपलं मोबाईलवरच बघायचं ना, असं थोडासा मैत्रिणींशी व्हिडिओ काढून बोलायचं. हेच आता माझं चालू आहे कार्य. आणि मी काय खाली बसायला जात नाही. जाणार आहे आता श्रावण महिन्यात. आषाढी पौर्णिमा झाली की मग जाणार बसायला खाली. तोपर्यंत पाऊस पण हळूहळू कमी होतो. काय माहिती की अजून 1 महिना पूर्ण घेतो. रक्षाबंधनला पाऊस कमी होतो, मग पौर्णिमेला पुढच्या. बघू आता जसं जमेल तसं. म्हटलं चला आपण आता बसल्या बसल्या व्हिडिओ तरी काढूया. माझा व्हिडिओ तुम्हाला बरोबर जातो आहे की नाही जातो आहे. काल मैत्रिणींना मी खूप लॉंग व्हिडिओ काढलेला होता, पण तो व्हिडिओ गेला शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर त्याचं माझं अर्धवट बोलणं तुम्हाला ऐकायला नाही मिळालं. ज्याने कोणी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना सांगते.